ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। साखर उद्योगामध्ये अल्पावधीमध्ये आपल्या शिस्तबद्ध कारभाराचा आणि यशाचा नवा पायंडा पाडणाऱ्या ओंकार साखर कारखान्यानं प्रशासकीय क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे। पुणे येथील औंध भागामध्ये ओंकार साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेडच्या नव्या अत्याधुनिक मुख्य प्रशासकीय कार्यालयाचा शानदार असा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। ओंकार ग्रुपचे अध्यक्ष बापूराव बोत्रे पाटील यांच्या दूरदृष्टी आणि कुशल नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या नव्या मुख्यालयाचे लोकार्पण केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले। पुण्यामधील औंध येथील फॉर्च्यून बिझनेस हाऊसच्या 5व्या मजल्यावरती ओंकार ग्रुपच्या या नव्या मुख्य प्रशासकीय कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली। या मंगल प्रसंगी ओंकार ग्रुपचे अध्यक्ष बापूराव बोत्रे पाटील यांच्या हस्ते उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांचा आणि मान्यवरांचा सन्मानपूर्वक असा सत्कार करण्यात आला। या दिमाखदार सोहळ्यास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसेच शेकापचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार जयंत पाटील तसेच अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी, राज्याचे साखर आयुक्त डॉक्टर संजय कोलते, बडेकर ग्रुपचे अध्यक्ष प्रवीण बडेकर, रेखाताई बडेकर, ओंकार साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालिका रेखाताई बोत्रे पाटील, संचालक ओंकार बोत्रे पाटील, प्रशांत बोत्रे पाटील, गौरीताई बोत्रे पाटील तसेच सेवानिवृत्त PI अर्जुन बोत्रे, रणजित बोत्रे, अतुल बोत्रे, शिल्पा कुडापणे तसेच अप्पासाहेब बोत्रे आणि राहुल बोत्रे यांच्यासह सहकार उद्योग आणि बँकिंग क्षेत्रामधील दिग्गज मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी ओंकार समूहाचे आणि अध्यक्ष बापूराव बोत्रे पाटील यांच्या व्यवस्थापनाचे भरभरून कौतुक केलं। एका शेतकऱ्याच्या मुलानं जिद्दीनं बंद पाडलेले कारखाने पुन्हा सुरू करून तब्बल 350 कोटींचा नफा मिळवून दाखवलाय। हा सहकार क्षेत्रासाठी एक क्रांतिकारी आणि आदर्श पॅटर्न ठरला आहे असं त्यांनी नमूद केलं। उद्घाटन सोहळ्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि मान्यवरांनी ओंकार ग्रुपच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सोबत उत्साहात ग्रुप फोटो काढत संपूर्ण टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात। तोट्यामध्ये चालणाऱ्या साखर उद्योगाला प्रामाणिक सिस्टीम, अचूक नियोजन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली तर कारखाने यशस्वी नफ्यामध्ये चालवता येतात। हेच अध्यक्ष बापूराव बोत्रे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ओंकार समूहाने सिद्ध करून दाखवलंय। या नव्या मुख्यालयामुळे शेतकरी संपर्क, आर्थिक नियोजन आणि प्रशासकीय कामकाजाला अधिक गती मिळणार आहे। साखर उद्योगामध्ये शेतकऱ्यांच्या हिताचा आणि यशस्वी उद्योजकतेचा नवा अध्याय लिहिणाऱ्या ओंकार समूहानं पुण्यामधील नव्या मुख्यालयाद्वारे आपल्या विकासाचा विस्तार आणखीनच भक्कम केलाय। ओंकार शुगर हे ज्या तुम्ही सगळ्या कर्मचाऱ्यांनी घडवलं, एवढ्या उंचीवर नेऊन ठेवलं, त्याबद्दल तुमचं खरं पहिल्यांदा मी अभिनंदन करतो आहे। जे कर्मचारी आणि सगळ्या अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीची एक सिस्टीम सहकारामध्ये एक सिस्टीम या साखर उद्योगामध्ये आणण्याचं काम ओंकार ग्रुपने केलेलं आहे। ओंकार शुगरचं मी रोज कौतुक करतो ठेवली। आणि एक शेतकऱ्याचा मुलगा जो एका शेती दुकानामध्ये शेती व्यवसायाची लागणारी अवजार, खत बित याच्यावर एवढं मोठं साम्राज्य 3-4 वर्षामध्ये केलंय। पण जो चांगला काम करतो, जो चांगलं करतो, तो माझा उद्या राजकीय विरोधक असेल तरी मी त्याला मदत करतो, हे आपलं वैशिष्ट्य आहे। आणि म्हणून मला वाटतं की तुम्हाला एकच सांगतो, ज्या जिद्दीने काम करताय त्याच्यापेक्षा जास्त जिद्दीने करा। वेगळ्या पॅटर्न, वेगळ्या दृष्टिकोनातून जे काम केलेले आहे, जे कारखाने बंद पडले होते, जे कारखाने कर्जबाजारी होते आणि चालत नव्हते, ते चालवण्याचं आणि प्रॉफिट मध्ये आणण्याचं काम ओंकार शुगरनी केले। आज ओंकार शुगर 350 कोटीच्या प्रॉफिट मध्ये आहे, 350 कोटीच्या प्रॉफिट मध्ये आहे। आणि म्हणून एक आदर्श होईल। मला वाटतं देशामध्ये 4 कारखान्यांकडेच आज साखर शिल्लक आहे, 4 ते 5 कारखान्यांकडे। महाराष्ट्रामध्ये ओंकार शुगरकडेच 1 नंबर शिल्लक साठाचा आहे। मोहोळ साहेबांना मी एवढंच सांगतो, सहकार क्षेत्रातले तुम्ही सहकाराचे मंत्री, केंद्रीय मंत्री आहात, हा सगळा पॅटर्न घेऊन सहकारातले कारखाने कसे या पॅटर्न मध्ये येतील हे बघण्याचं काम तुम्ही करा। मी एक सहकार क्षेत्रातला कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला विनंती करतो। अमोल उदमले, C24 तास, पुणे।